ह्याचा न्याय आम्हाला पाहिजे. आमचा अण्णा खंबीर म्हणते, आमचा अण्णा खंबीर आहे. ह्याला सुरेश हाच अण्णा खंबीर आहे म्हणते. आम्हाला तुम्हाला मारलं तरी आमचं काही वाकडं होऊ शकत नाही म्हणते. बाहेळा येथील प्रभाकर बांगर आणि त्यांचं कुटुंब ज्यांची वैद्यकिनीच्या टोल नाक्यावरती शेती आहे, त्या ठिकाणी हा राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे तो टोल नाका चालवतात. राहुल शिंदे आणि अशोक शिंदे हे 14 वर्षाचे जन्मठेप भोगून आलेले आरोपी आहेत. या आरोपींना त्या स्थानिकच्या आमदाराचा वरद असतंय अशी लोकांमध्ये चर्चा आहे. आणि टोल नाक्यावरती हे सतत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारहाण करत असतात. गाड्या अडवून मारहाण करणं, लोकांना बेदम मारणं हा त्यांचा नेहमीचा उद्योग आहे. आणि प्रभाकर बांगर आणि त्यांच्या कुटुंबाची त्या ठिकाणी शेती आहे. काल ते एका वाहन चालकाला मारत असताना त्यांचा एक मुलगा त्या ठिकाणी गेला, म्हणून अत्यंत जबर मारहाण त्या कुटुंबाला केली आहे. महिलांना सुद्धा मारहाण केली आहे. महिलांची छेडछाड झाल्याबाबत सुद्धा त्या कुटुंबाची तक्रार आहे. आणि एवढी मारहाण केल्यानंतर सुद्धा पाटोदा पोलीस स्टेशन याच्यामध्ये गांभीर्याने दखल घेत नव्हतं. म्हणून बाहेळा आणि पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव SP साहेबांची आज भेट घेतली. SP साहेबांनी निर्देश दिलेत की ज्या शब्दामध्ये पीडित कुटुंब तक्रार देईल त्या शब्दामध्ये तक्रार नोंदवून घेतली जाईल आणि आरोपीवर तात्काळ अटकेची कारवाई होईल. आज बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कुठल्याही भांडणामध्ये एखाद्या महिलेला पुरुषाला मारताना तो मरेल की जगेल याचा विचार केला जात नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. SP साहेबांनी याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि हे जे लाईफ पनिशमेंट मधले जे प्रिझनर आहेत दोन्ही हे शिंदे बंधू यांना तात्काळ अटक करावी, कारण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे न्यायालयाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आणि जर याच्यामध्ये तात्काळ कारवाई नाही झाली तर एक मोठं जनआंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये उभा राहील. पुन्हा एकदा दोन समाजामध्ये वेगळा मेसेज जाऊ नये याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि तात्काळ या लोकांवरती गंभीर गुन्हे दाखल करून या लोकांना अटक करावी. म्हणून मारायला लागले तर ह्याचा न्याय आम्हाला पाहिजे. आमचा अण्णा खंबीर म्हणते, आमचा अण्णा खंबीर आहेत. ह्याला सुरेश हाच अण्णा खंबीर आहे म्हणते. आम्हाला तुम्हाला मारलं तरी आमचं काही वाकडं होऊ शकत नाही म्हणते. जातीवादी करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. नाही झाली तर इथं आत्महत्या केला माझा तर मी संपायला माझी तयारी. ते जर पुढच्या आरोपीला नाही शिक्षा झाली तर आम्ही दवाखान्यात या. तुम्ही हे दवाखान्यात गेले, दवाखान्यातून पोलीस स्टेशनला गेले, पोलीस स्टेशनहून परत दवाखान्यात पोलीस स्टेशन वाले म्हणले आम्ही तक्रार घेत नाही, तुम्ही पुढे जा. पुढे जा म्हणते. 11 वाजेपर्यंत तो गोळखा 11 वाजेपर्यंत टोल नाक्यावर गोळखा होता. त्यावेळेस काय करीत होतं सरकार? एवढं उत्तर पाहिजे. बरं असं आहे का? बरं माणूस मेल्यावरती जात आहे मला पुढे ना माझा भाऊ आहे ना, मला तर 11 वाजेपर्यंत सरकार असं आहे का? बरं माणूस मेल्यावर आपण 7ला घटना झाली. सूचना दिलेल्या आहेत. आता कारवाई होणार आहे. न्याय मंदिर आहे का? गुंडाचा नसता तो गुंडा हे गेले तरी तक्रार घेतात आमची. मला म्हणजे आपलं पाटोदा पोलीस स्टेशनला वरून फोन आला की तक्रार घेत नाही. रक्त सांडलेलं झाकून टाकलंय, रक्त सांडलेलं झाकून टाकलंय. कशामुळे टाकलंय? तुमचं काम करा, आम्हाला आमचं काम करू. महादेव रामराव राग, माझी बहीण, माझे दाजी वगैरे भाडाचे रहिवासी, त्यांचं हॉटेल आहे टोल नाक्यावर. आता तिचं उद्घाटन होणार आहे 1 तारखेला. तर त्याच्यामुळे का नाही तिथे ते सगळे आलेले होते, मी पण गेलतो. आपला भाचा वगैरे ते सगळे बसत होता. आम्ही ते आपला एक भाचा छोटा बाहेर गेलता, तो फोनवर बोलत होता. अचानक राहुल शिंदेने त्यांनी येऊन डायरेक्ट त्याला मारहाण चालू केली. मारहाण चालू केल्याच्या नंतर मी विचारलं तर त्यांच्यावर 30-40 जण पोरं होते. त्यांनी डायरेक्ट सगळ्यालाच मारहाण केली. त्याच्यात राहुल शिंदे आणि दुसरा आणखीन एक शिंदे, 2 शिंदे होते. त्यांच्या एक जणाच्या कमराला रिव्हॉल्वर होती, एक जणाच्या हातात होती राहुल शिंदेच्या. त्यांना मारा म्हणल्याच्या नंतर मग मी काही बोललो नाही. मग त्यांनी डायरेक्ट मला, माझ्या बहिणीला त्यांनी डोक्याला केसला वगैरे धरून डायरेक्ट मारा चालू केली. आणि 3दा म्हणले वांदरडे येतात. आणि ते मी अलीकडला गेलो, माझा बारका भाऊ त्याला बोलला, अरे म्हणला तू कुणाच्या जेव्हा एवढ्या मोठं मारतो, काही गरज आहे का तुला हॉटेल बंद पाडतो? तो म्हणला तुला काय करायची ते कर, मी दत्ता कार्यकर्ता आहे असं डायरेक्ट बोलला तो. आणि त्यांनी 2-3 वेळेस फोन लावून मी धमकी दिली, बाबा हॉटेल चालू करू नका, मी तुम्हाला शिव मारणार म्हणून डायरेक्ट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.